नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध बचत योजनांवरती उत्तम व्याज देत असतं. पोस्ट ऑफिसमध्ये RD, TD, MS, PF, किसान विकास पत्र यासह अनेक प्रकारची खाती उघडता येतात. तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या याच MSI म्हणजेच मासिक उत्पन्न योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. गुंतवणुकीसोबतच नियमित उत्पन्न जर तुम्हाला हवं असेल तर अशा वेळी पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम म्हणजेच MSI हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एक रकमी गुंतवणुकीनंतर लगेचच पुढच्या महिन्यापासून तुमच्या व्याजाची कमाई सुरू होते. पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवरती उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या योजनेमध्ये सरकारकडनं 7.4% व्याज दिलं जातं. यामध्ये तुम्हाला खातं उघडल्याच्या तारखेपासून 1 महिना पूर्ण झाल्यानंतर व्याजाचा लाभ मिळायला सुरुवात होते. म्हणजेच गुंतवणुकीच्या पुढच्या महिन्यापासून नियमित उत्पन्नाची हमी दिली जाते. यामध्ये जमा रकमेवरती मिळणारं व्याज हे दरमहा दिलं जातं. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीने हे खातं उघडू शकता. यामध्ये पहिलं सिंगल आणि दुसरं जॉईंट अकाउंट अशा प्रकारे खातं उघडता येतं. जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या मर्यादेबद्दल बोलायचं झालं तर एक खातेदार या योजनेमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतं. जर संयुक्त खातं उघडलं असेल तर 15 लाख रुपयांची गुंतवणूक देखील तुम्ही करू शकता. मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची कुठलीही व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकते. आता एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही या योजनेतून दरमहा 5,000 रुपयांपेक्षा जास्तची कमाई कशी करू शकता याबद्दल सांगायचं झालं तर त्यासाठी पोस्ट ऑफिस MSI कॅल्क्युलेटरची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. जर तुम्ही यामध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 7.4% व्याजानं तुम्हाला दरमहा 3,083 रुपयांचं उत्पन्न मिळेल. जर 9 लाख रुपयांची जर तुम्ही गुंतवणूक दरमहा केली तर तुम्हाला 5,550 रुपयांचं उत्पन्न मिळेल. त्यानंतर जर तुम्ही जॉईंट अकाउंट उघडून नियमानुसार एक रकमी 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 9,250 रुपयांचं उत्पन्न मिळेल. जर गुंतवणूकदाराचा मृत्यू 5 वर्षांच्या मुदतीपूर्वी झाला तर खातं बंद केलं जातं आणि अनामत रक्कम ही नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना परत केली जाते. स्कीम बंद झाल्यानंतर शेवटच्या महिन्यापर्यंतचं व्याज हे दिलं जातं. जर तुम्हाला या पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल मॅच्युरिटीपूर्वी तुमचं खातं बंद करायचं असेल तर गुंतवणुकीच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे काम करू शकाल. खातं उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षांपूर्वी बंद केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेतनं 2% इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत दिली जाईल. खातं उघडल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर आणि 5 वर्षांपूर्वी बंद केलेल्या मुदलातून 1% इतकी रक्कम वजा केली जाते आणि उर्वरित रक्कम तुम्हाला पुन्हा परत दिली जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या बायकोसोबत पोस्ट ऑफिसमध्ये या स्कीममध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याला अगदी 9,250 रुपयांचं फिक्स व्याज मिळेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.